आई कुठे काय करते ही एक मराठी मालिका आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते. या मालिकेची निर्मिती डायरेक्टर्स कट प्रोडक्शन्सच्या माध्यमातून राजन शाही यांनी केली आहे. या मालिकेचे एकूण 1058 एपिसोड्स प्रसारित केले गेले आहेत. अरुंधती या मध्यमवयीन गृहिणीने आपले जीवन पती आणि मुलांसाठी समर्पित केले आहे. तिचे प्रयत्न व्यर्थ आहेत हे समजून घेण्यामुळे गृहिणी म्हणून तिचे कार्य आणि त्यागाचे कोणीही कौतुक करीत नाही. अरुंधती अनपेक्षितपणे बेस्ट मदर पदक जिंकते. नंतर शाळा अधिकारी तिला नोकरी देतात. ती नोकरी स्वीकारते, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ती चांगली कामगिरी करण्यात अक्षम आहे. केदारला म्हणजेच अनिरुद्धचा मेहुणा चुकून अनिरुद्ध आणि संजनाच्या अफेअरबद्दल समजते. तो अरुंधतीला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा अनिरुद्धवरचा आंधळा विश्वास असल्यामुळे तो अनिरुद्धला इशारे देतो आणि शांत राहतो. यश गौरी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. गौरी ही अमेरिकेची संजनाची भाची आहे. सिद्धू नावाच्या मुलाने ईशाला त्रास दिला. अरुंधती हे प्रकरण तिच्या हातात घेते आणि त्याला शिक्षा देते. शेखरने तिला मारहाण केली आहे असे सांगून रात्री निखिलसमवेत संजना देशमुखांच्या घरी आली. अरुंधती तिला काही दिवस राहण्याची ऑफर देते, तर कांचन याबद्दल नाराज असते. जेव्हा केदार मीनूला घ्यायला येतो तेव्हा त्याला त्याबद्दल कळते आणि तो संजनाला इशारा देतो. दुसऱ्या दिवशी संजना कांचनचा अपमान करते. हे पाहून अरुंधती संजनाला घराच्या बाहेर काढते, जे अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यात गैरसमज निर्माण करते. नंतर अनिरुद्धने अरुंधतीला रात्री घराबाहेर टाकले. अरुंधतीला तिची मैत्रीण देविका सापडली. देविका अरुंधतीला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिला समजावून सांगते की तिचे कुटुंब तिला नकार देत आहे. अरुंधती आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेते, पण दुसऱ्या दिवशी ती सर्व काही विसरते आणि पूर्वीसारखी वागायला सुरुवात करते. यशने पूजेच्या दिवशी त्याच्या पालकांचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकजण त्याकरिता आक्रमक होतो. अनिरुद्ध सोडून नंतर प्रत्येकजण त्याला पटवून देतो आणि तो सहमत होतो. हे ऐकून संजनाने अनिरुद्धशी लग्नाच्या दिवशी अरुंधतीशी लग्नाच्या आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशी अनिरुद्ध मंदिरात जात नाही, कारण केदार त्याला थांबवतो. चिडलेली संजना अनिरुद्धच्या घरी येते आणि अरुंधतीला तिच्याबद्दल आणि अनिरुद्धच्या प्रेमसंबंधाविषयी सत्य सांगते. तथापि अनिरुद्ध तिला थांबवतो आणि तिच्यावरील प्रेम बेडरूममध्ये व्यक्त करतो आणि अरुंधती पाहते. त्यानंतर ती बेशुद्ध पडते आणि वेडी होते. ती लवकरच बरी होते आणि अनिरुद्धला त्याच्या विश्वासघाताचा धडा शिकवण्याचा निर्णय घेते आणि तिच्या अटींवर जीवन जगण्यास सुरुवात करते. नंतर अरुंधती पुन्हा गाणे सुरू करण्याचा निर्णय घेते. मग ती अनिरुद्धकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते आणि प्रत्येक गोष्टीविषयी त्याला प्रश्न विचारते. अनिरुद्धने या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. संजनाच्या वाढदिवसाच्या दिवशी अनिरुद्धने संजनाला प्रपोज केले आणि देशमुख कुटुंबियांनी हे पाहिले. हे पाहिल्यानंतर कांचन आणि आप्पा यांनी अनिरुद्धला चापट मारली आणि दोषारोप केला. तसेच अरुंधतीची क्षमा मागितली. दुसऱ्या दिवशी कांचन संजनाला तिच्या घरी बोलावते आणि तिचा अपमान करते. अरुंधतीच्या नावावर आपली सर्व मालमत्ता करणार असल्याचे आप्पा ठरवतात. अरुंधती ही मुख्य भूमिका मधुर आणि प्रभुळकर यांनी साकारली आहे, तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी, संजना ही भूमिका रुपाली भोसले, ईशा ही भूमिका अपूर्वा गोरे, यश ही भूमिका अभिषेक देशमुख, अनघा ही भूमिका अश्विनी महांगडे, अभिषेक ही भूमिका निरंजन कुलकर्णी, कांचन ही भूमिका अर्चना पाटकर, आप्पा ही भूमिका किशोर महाबोले, आशुतोष केळकर ही भूमिका ओमकार गोवर्धन इत्यादी कलाकारांनी पार पाडली आहे. आई कुठे काय करते ही मालिका अनुपमा या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाहावरती 23 डिसेंबर 2019 साली प्रसारित झाली व तिचे प्रसारण अजूनही सुरू आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.